Thermodynamics and Thermochemistry Part 1. U final del U final minus U initial is equal to 3 by 2 Fn R delta T. F has its degree of freedom आहे. नंतर du by dv at constant temperature 0 असणार आहे कारण constant temperature ला internal energy change करत नाही. For ideal gas, heat and work are boundary phenomenon and are not the properties of the system. Bulk kinetic energy of the system is not counted with U. ह्याच्यामध्ये ट्रॉलीवाला क्वेश्चन येतो, त्याच्यामध्ये गॅस भरून जर त्याला कायनेटिक एनर्जी दिली तर इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. नंतर हीट अँड वर्क कांट बी कंटेन्ड बाय द सिस्टम कारण बाउंड्री फिनॉमिनन आहेत. हीट इज युनिडायरेक्शनल बट वर्क कॅन बी बाय डायरेक्शनल इन थर्मोडायनामिक्स कारण ते आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये पकडू शकतो. नंतर एनर्जीची युनिट 1 कॅलरी इज इक्वल टू 4.2 जूल्स. 1 joule is equal to 10 to the power 7 ergs. नंतर 1 electron volt is equal to 1.6 into 10 to the power minus 19 joules. 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 to the power 6 joules. नंतर 1 watt second is 1 joule म्हणून डिस्क्राइब झालं म्हणूनच 1 येते आन्सर. नंतर लिटर बार 1 liter bar is equal to 100 joules. 1 liter ATM is equal to 101.3 joules. आर ची युनिट्स बघितलं, जसं जसं एनर्जीची युनिट्स चेंज करू तसं तसं व्हॅल्यू चेंज होतात. आर इज इक्वल टू 8.314 म्हणजे 25/3. जर एनर्जीचं युनिट जूल ठेवलं, केल्विनवर मोलवर सगळ्यांमध्ये कॉमन आहे. जर लिटर एटीएम जर ठेवलं तर 0.821 येते. 1 म्हणजेच 1/12. हे लिटर बार आहे, लिटर बार. आणि जर लिटर एटीएम ठेवलं तर 0.831 येते म्हणजेच 1/12 येते. जर कॅलरी जर ठेवलं तर 2 येते. आणि शेवटी केल्विन युनिवर्स मोल युनिवर्स सगळ्यामध्ये कॉमन आहे. आता आपण साइन कन्व्हेन्शनचा घोळ फिजिक्स केमिस्ट्री मधलं बघू. हीट जे आहे, हीट गिवन टू द सिस्टम असेल तर दोघांमध्ये पण पॉझिटिव्ह होते फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. जर हीट रिलीज असेल तर दोघांमध्ये पण निगेटिव्ह होते. पण वर्कचं घोळ आहे. वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजेच कंप्रेशन आता, आणि वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजेच एक्सपान्शन. ह्याच्यामध्ये आता काय फिजिक्सच्या रिस्पेक्टनी काय करायचं, हे जे आता हे पिस्टन आहे, आतमधनं प्रेशर गॅस प्रेशर लावायला. जर ह्याच्या डायरेक्शन मध्ये जर डिस्प्लेसमेंट झालं म्हणजेच व्हॉल्यूम इन्क्रीज केलं तर वर्क डन पॉझिटिव्ह, हे फिजिक्समध्ये येते. जर हे पिस्टन आत सरकलं म्हणजे ह्याच्या गॅसच्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह म्हणजेच व्हॉल्यूम डिक्रीज करते म्हणून वर्क डन निगेटिव्ह. हे फिजिक्सच्या रिस्पेक्टने झालं. पण केमिस्ट्रीमध्ये काय करतात, इंटरनल एनर्जीच्या रिस्पेक्टने बघतात. जर आपण पिस्टनला आत ढकललं तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज करते म्हणून ते पिस्टन आत ढकलणं म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह येते. जर म्हणजेच आपलं कुठलं कंप्रेशन वाला. आणि जर हे पिस्टन भाग घेतलं तर मग व्हॉल्यूम इन्क्रीज करते, एक्सपान्शन होते, पण इंटरनल एनर्जी कमी होती म्हणून ते निगेटिव्ह येत आहे. हे घोळ संपलं. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फ्लॉट. डेल यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तेच फिजिक्समध्ये डेल यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू असतं. ते कन्फ्युजन काय इतकं येत नाही खास. आता बघू, 4 प्रोसेस आहेत. आयसोथर्मल, आयसोकोरिक, आयसो व्हॉल्युमेट्रिक किंवा आयसोमेट्रिक म्हणतात. नंतर एडियाबॅटिक आणि आयसोबारिक. आयसोथर्मल प्रोसेस, त्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं म्हणून इंटरनल एनर्जीचं चेंज 0. मग वर्क डन इज इक्वल टू मायनस क्यू किंवा क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं करते. आता हे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार चुकतंय. म्हणजे ह्यांच्यामध्ये म्हणायचं काय, जे काय हीट दिली ती A to Z वर्क डन मध्ये कन्वर्ट झाली, हे शक्य नाही आहे. म्हणून ही जी प्रोसेस आहे ती आयडियल आहे आणि रिव्हर्सिबल असल्यामुळं एकदमच व्हेरी स्लो आहे. रिव्हर्सिबल व्हेरी स्लो असतात. नंतर आता आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम चेंज नसतं. मग व्हॉल्यूम चेंज नाही तर वर्क डन 0. वर्क डन 0 झालं तर मग डेल यू इज इक्वल टू डायरेक्ट क्यू. मग डेल यू इज इक्वल टू क्यू. मग आता हे त्यामुळे क्यू जे आहे ते पाथ फंक्शन होत आहे. आणि हे जे आयसोकोरिक आहे म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट लागतंय म्हणून रिजिड वेसल्स यूज करतात. नंतर एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू इज इक्वल टू 0 असतं, हीट ट्रान्सफर 0 असतं. आता हीट ट्रान्सफर जे आहे ते आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक तर वर्क डनच्या मार्फत हीट चेंज करू म्हणजे एनर्जी चेंज करू, आणि दुसरं
दुसरं काय डायरेक्ट हीटच देऊ. आता हे जे आहे ते इन्सुलेटेड सिस्टम मध्ये होतं, आयसोलेटेड मध्ये नाही. आयसोलेटेड मध्ये काय एनर्जीचं ट्रान्सफरच बंद असतं, म्हणजे आपल्याला वर्क डन करता येत नाही. म्हणून हे स्टेटमेंट आलं तर चुकीचं आहे. इन्सुलेटेड सिस्टम मध्ये एडियाबॅटिक प्रोसेस होते. एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यूला 0 करायचं, मग एकदम फास्ट सडन प्रोसेस करावी लागते आणि एडियाबॅटिक वॉल लागते. आता एक पॉइंट आहे इन्साइडचा, एडियाबॅटिक एक्सपान्शन किंवा एडियाबॅटिक कुलिंग. ह्याच्यामध्ये काय आहे, एडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन आहे म्हणजे वर्कडन निगेटिव्ह असणार केमिस्ट्रीनुसार. वर्कडन निगेटिव्ह म्हणजेच इंटरनल एनर्जीमध्ये चेंज पण निगेटिव्ह. मग हे याचा अर्थ काय, यू फायनल जे आहे ते यू इनिशियल पेक्षा कमी आहे, म्हणजेच टेम्परेचर फायनल जे आहे ते टेम्परेचर इनिशियल पेक्षा कमी आहे, म्हणजेच झालं कुलिंग. हे जे प्रिन्सिपल आहे ते एसी आणि रेफ्रिजरेटरमध्ये यूज केलं जातं. गरम हवा घेतली, अचानक एक्सपांड केली. नंतर आता आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसमध्ये पी गॅस जे आहे ते पी एक्सटर्नलच्या अप्रॉक्सिमेट असते, ते मी नंतर एक्सप्लेन करतो, आणि ते कॉन्स्टंट असतं. मग आयसोबारिक मध्ये पी कॉन्स्टंट, मग वर्क डन इज इक्वल टू मायनस पी गॅस, इथं पी एक्सटर्नल होतं, पी गॅस इंटू डेल व्ही. मग आता क्यूपी म्हणजेच हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, त्यालाच एन्थाल्पी म्हणतात. मग एन्थाल्पी इज इक्वल टू, आता मग ते इथल्या इक्वेशन नुसार डेल यू प्लस पी डेल व्ही असं येते. मग आता इथूनच जन्म झालाय एन्थाल्पीचा. एन्थाल्पी काय आहे बघू. एन्थाल्पी इज द नेट एनर्जी. आता काय आहे, इकडं बाकीच्या मध्ये काय ना काहीतरी झिरो होतं. इथं डेल यू 0 झालं, इथं डब्ल्यू 0 झालं, तर क्यू 0 झालं. पण आयसोबारिक पहिली प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे वर्क डन पण आहे आणि हीट पण आहे. म्हणून मग एक वेगळी टर्म इंट्रोड्यूस केली, नेट एनर्जी कंटेंट ऑफ द सिस्टम. मग ह्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी आणि पीव्ही एनर्जी. पीव्ही एनर्जी म्हणजेच वर्क डन असणार आहे. म्हणजे इक्वेशन झालं एन्थाल्पी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस पीव्ही एनर्जी. मग आता हे तीन जणांमध्ये आपण बघतो. पहिल्यांदा आयडियल गॅसमध्ये आता एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही होतं. मग आता डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस डेल पीव्ही. मग आता याला आपण वेगवेगळं पार्शियल डिफरन्सिएशन केलं तर हे असं येते. मग डेल यू प्लस पी डेल व्ही, एकदा पी ला कॉन्स्टंट केलं, एकदा व्ही ला कॉन्स्टंट केलं, व्ही डेल पी. मग आता आयसोबारिक प्रोसेसला बघितलं, मग डेल पी 0 येते आयसोबारिकला. मग त्यामुळे डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस पी डेल व्ही येते. आणि आयसोकोरिक केलं तर डेल व्ही 0 येते, म्हणून डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस व्ही डेल पी येते. आता तेच रिअल गॅसकडे गेलं तर रिअल गॅसकडे आपण असं पार्शियल डिफरन्शिएशन करू शकत नाही, म्हणून डायरेक्ट या इक्वेशनवर डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस P2V2 मायनस P1V1, म्हणजे पीव्ही एनर्जी फायनल मायनस पीव्ही एनर्जी इनिशियल. आता केमिकल रिॲक्शन्स मध्ये आपण कसं बघतो, डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस डेल पीव्ही होतं. आपण पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आयडियल गॅस इक्वेशननी लिहू शकतो. म्हणजे हे सगळं जे आहे ते आयडियल गॅससाठीच आहे. मग डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस डेल एनजीआरटी. माझ्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये डेल एच मायनस डेल यू ची व्हॅल्यू विचारलं तर डेल एनजीआरटी असते. जर डेल एनजी जर पॉझिटिव्ह असलं तर म्हणजेच डेल एच मोठा आहे डेल यू पेक्षा, म्हणजेच सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही. जर असं म्हणजे क्वेश्चन आला तर येत नाही. आणि जर 0 असेल तर डेल एच इज इक्वल टू डेल यू. जर लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर डेल एच हीट जे आहे ते लेस दॅन डेल यू. सुरुवातीचा थेरॉटिकल पार्ट मधला हे महत्वाचा पार्ट आहे. ते इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज कसं ओळखायचं. ऑल टेम्परेचर रिलेटेड जे असतात ते सगळे इंटेन्सिव्ह असतात. ऑल एनर्जीज इन थर्मोडायनेमिक्स ते सगळे एक्सटेन्सिव्ह आहेत. ई वरनं ई असं लक्षात ठेवायचं. ऑल टाईप ऑफ कॉन्सन्ट्रेशन ते इंटेन्सिव्ह असतात. नंतर ऑल ऑप्टिकल प्रॉपर्टीज म्हणजे जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे इंटेन्सिव्ह असतात. नंतर प्रॉपर्टीज विच हॅव मोलार किंवा स्पेसिफिक शब्द जसे की मोलार मास, स्पेसिफिक हीट ते सगळे इंटेन्सिव्ह असतात. ऍट ऑल कॉन्स्टंट के फॅमिली म्हणजे के, केसी, केपी, केबी सगळे इंटेन्सिव्ह आहेत. नंतर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ऍडिटिव्ह, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज नॉट ऍडिटिव्ह. एक्सटेन्सिव्ह अपॉन मास जर केलं तरी इंटेन्सिव्ह होते आणि एक्सटेन्सिव्ह अपॉन एक्सटेन्सिव्ह केलं तरी इंटेन्सिव्ह होते. ह्याचं एक्झाम्पल कसं केलं, मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी इंटेन्सिव्ह आहे. नंतर
इलेक्ट्रोड पोटेन्शियल इंटेन्सिव्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस सडन प्रोसेस असतात, सिंगल स्टेप, इक्विलिब्रियम ऍट ओनली इनिशियल अँड फायनल पॉइंट्स. तेच रिव्हर्सिबल मध्ये व्हेरी स्लो इन्फायनाइट स्टेप्स असतात आणि हे क्वासी स्टॅटिक प्रोसेस असते कारण इन्फायनाइट स्टेप्स आहेत. सिस्टम अँड सराउंडिंग आर ऑलवेज इन इक्विलिब्रियम ऍट एव्हरी पॉइंट ड्युरिंग द प्रोसेस. ह्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ द प्रोसेस कांट बी रिव्हर्स्ड ड्युरिंग द प्रोसेस, पण तेच आपण रिव्हर्सिबल मध्ये असं रिव्हर्स करू शकतो म्हणून तर नाव रिव्हर्सिबल आहे. मग नंतर इकडं टेक्स प्लेस अगेन्स्ट कॉन्स्टंट अँड एक्सटर्नल प्रेशर, आणि तेच हे जे रिव्हर्सिबल आहे ते व्हेरी स्मॉल डिफरन्स इरिव्हर्सिबल मध्ये लार्ज डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स. हे ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि हे वरचं एक्सटर्नल वाला अपोजिंग फोर्स आहे. आणि हे रिअल प्रोसेसेस असतात सगळे इरिव्हर्सिबल, आणि रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत ते आयडियल प्रोसेस आहेत. आणि ह्यांच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स जे आहे ते अपोजिंग फोर्सच्या ऑलमोस्ट इक्वल आहे. ह्याच्यामध्ये एक्सटर्नल प्रेशर डिक्रीजिंग व्हेरी इन्फायनाइटली स्लोली, आणि हे सगळे आयडियल प्रोसेसेस आहेत. आता आपण शिकताना आयडियल जास्त शिकतो म्हणून आपल्याला हे सगळं थर्मोडायनॅमिक्समध्ये परत डिटेलमध्ये बघायचं आहे. पण जेव्हा केव्हा इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतील तेव्हा त्यामध्ये 3च फॉर्म्युले ऍप्लिकेबल आहेत. पहिलं वर्क डन इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल व्ही, दुसरं फर्स्ट लॉ डेल यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, आणि तिसरं पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ह्याला सोडून काहीच वापरायचं नाही जर इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणलं तर.